वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, आज आपण गृह व्यवस्थापन BA थर्ड इयर पेपर 14 मधील कौटुंबिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन या पेपरमधील प्रकरण 2 गृह व्यवस्थापन प्रक्रिया याविषयी जाणून घेणार आहोत. मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, गृहविज्ञान महाविद्यालय पूर्णा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाच्या गृहविज्ञान विषयातील पेपर 14व्या मधील प्रकरण 2 विषयी आज बोलणार आहे. गृहव्यवस्थापन प्रक्रियेच्या 3 पायऱ्या आहेत. ही प्रक्रिया म्हणजे केवळ काम करणे नसून कोणतेही काम व्यवस्थितपणे पूर्णत्वास नेणे होय. यातील नियोजन, नियंत्रण व मूल्यांकन या पायऱ्यांचा योग्य उपयोगाने जीवनात येणाऱ्या अनेक समस्या सोडविता येतात. नियोजन हे भविष्यकाळ, नियंत्रण हे वर्तमान काळ व मूल्यांकन म्हणजे भूतकाळ होय. नियोजन हे काम सुरू करण्यापूर्वी, नियंत्रण प्रत्यक्ष काम करीत असताना व मूल्यांकन कार्य पूर्ण झाल्यावर केले जाते. कोणत्याही कार्याची सफलता या 3 पायऱ्यांच्या योग्यतेवर अवलंबून असते. नियोजन योग्य केले असले तरी त्याचे नियंत्रण योग्य प्रकारे करायला पाहिजे. तेव्हाच कार्य सफल होऊन ध्येयपूर्ण व उद्दिष्टप्राप्ती होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला संगीतात आवड असेल व तिला त्यामध्ये प्रावीण्य संपादन करावयाचे आहे. त्याकरिता गाण्याचा रियाज सकाळी 1 तास करायचं ठरवलं असेल, परंतु रोज काही कारणाने ती अर्धा तासच रियाज करत असेल, तर अशावेळी नियोजन योग्य केले असूनही नियंत्रण योग्य नसल्यामुळे तिचे उद्दिष्ट तिला प्राप्त होऊ शकणार नाही. या उलट नियोजन सदोष असेल तरी देखील नियंत्रण सफल होत नाही. उदाहरणार्थ, कुटुंबाने घर बांधत असताना आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता मोठे घर बांधावयाचे नियोजन केले, परंतु प्रत्यक्षात योजनेची कार्यवाही करताना आर्थिक अडचणीमुळे घर बांधण्याचे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करू शकणार नाही किंवा घराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबवावे लागेल. येथे नियोजन करताना उपलब्ध साधन संपत्तीचा पूर्णपणे व सखोल विचार न केल्यामुळे नियंत्रण हे यशस्वी होऊ शकले नाही. तसेच मूल्यांकन योग्य पद्धतीने न केल्यास नियोजन व नियंत्रणात होणाऱ्या चुका लक्षात येत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कार्याकरिता केल्या जाणाऱ्या नियोजनात त्या दुरुस्त केल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, मुलीच्या लग्न समारंभातील भोजन व्यवस्था योग्य झाली नाही. अशावेळी निमंत्रित अपेक्षेपेक्षा अधिक आलेत का? तयार स्वयंपाक कमी व वेळेवर तयार नव्हता का? स्वयंपाकाला लागणारी साधनसामुग्री उपलब्ध नव्हती का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधून मूल्यांकन करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील प्रसंगाच्या नियोजनात चुका राहिल्याने परत समस्या उद्भवू शकतात. विद्यार्थिनींनो, आता आपण गृहव्यवस्थापन प्रक्रियेच्या पायऱ्या कोणत्या आहेत याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. गृहव्यवस्थापन प्रक्रिया ही प्रमुख 3 पायऱ्या आहेत. त्यामधील पहिली पायरी म्हणजे नियोजन, प्लॅनिंग. दुसरी पायरी आहे नियंत्रण, त्याला म्हणायचं कंट्रोलिंग. आणि तिसरी पायरी आहे मूल्यांकन, त्याला म्हणायचं इव्हॅल्युएशन. आणि वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा या काळामध्ये आपण करत असतो. म्हणजेच नियोजन हे भविष्यकाळात, नियंत्रण हे वर्तमान काळात आणि मूल्यांकन म्हणजेच भूतकाळ होय, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
नियोजन याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. गृहव्यवस्थापनाची पहिली पायरी ही नियोजन आहे. नियोजन ही महत्त्वपूर्ण पायरी होय. एखाद्या विशिष्ट कार्याची पूर्वतयारी केल्याशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, गृहिणी स्वयंपाक करावयाचा असल्यास कोणते पदार्थ करावे याविषयी मनात नियोजन करते. त्याकरिता आवश्यक साहित्य उपलब्ध आहे किंवा नाही याचा आढावा घेते. नियोजन म्हणजे पूर्ण व्यवस्थापन प्रक्रिया नाही, तर ते या प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे. योग्य नियोजनामुळे कोणतेही कार्य अर्धवट सोडण्याची वेळ येत नाही. नियोजन करताना उपलब्ध कौटुंबिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग किंवा व्यय हा टाळावा. कुटुंबातील सदस्यांच्या आवश्यकता व मागण्या लक्षात घ्याव्यात. कुटुंबाचे ध्येय, मूल्य यांचा विचार करून त्यावर योग्य निर्णय घ्यावा. कुटुंबाचे ध्येय व उद्दिष्ट आणि नियोजन हे परस्पर पूरक आहेत. ध्येयाला अनुसरून नियोजन करावं. उदाहरणार्थ, मुलाला उच्चपदस्थ अधिकारी बनवायचे ध्येय कुटुंबासमोर असेल तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ज्ञान व अभ्यासाद्वारे त्याची तयारी करून घेण्यात येईल. त्याकरिता मुलांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण करणे, योग्य मार्गदर्शनाकरिता क्लास व विविध पुस्तके उपलब्ध करून देणे, तसेच त्याच्यामध्ये जिद्द व महत्त्वाकांक्षा निर्माण होण्याकरिता प्रोत्साहन देणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. नियोजनाची आखणी करताना अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. इच्छित ध्येय प्राप्त करण्याकरिता प्रथम समस्या समजून घ्यायची. ती समस्या सोडविण्याकरिता विविध पर्यायांचा विचार करावा. योग्य मार्गाची निवड करावी. यासारखे अनेक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा विचार नियोजन करताना करावा लागतो. त्यामुळे एखादे काम अर्धे केल्यावर त्याची निरुपयोगिता लक्षात आल्याने सोडून देण्याची वेळ व्यक्तीवर येत नाही. नियोजनामुळे प्रत्यक्ष काम करताना आपल्याला काय करावे लागेल व ते आधीच माहीत असतं. त्यामुळे कार्य करताना गोंधळ होत नाही. पूर्वीच्या अनुभवावर आधारित योजना तयार केली जाते. त्यामुळे अनुभवाने नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येते. सफलता अधिक मिळते. स्टार्च या शास्त्रज्ञांच्या मते कुठल्याही प्रकारच्या नियोजनात रोजच्या जीवनात येणारे अनुभव व विचार करणे यांचा समावेश होतो. नियोजन करणारी व्यक्ती चिंतनशक्ती, निरीक्षण, स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि कल्पनाशक्ती इत्यादीद्वारे नियोजनाची आखणी करीत असते. आता आपण नियोजनाचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात. कामाचे नियोजन केल्याने जे अनेक फायदे आहेत. नियोजनामुळे वेळ, श्रम व पैसा तसेच इतर कौटुंबिक साधनसंपत्तीचा अपव्यय टाळता येतो. विचारपूर्वक योग्य मार्गाची निवड केल्याने काम अर्धवट स्थितीत सोडावे लागत नाही. कामातील दोष कमी होण्यास मदत होते. प्रत्यक्ष काम करताना काय करावे लागेल याची कल्पना असल्याने काम करताना गोंधळ होत नाही. कठीण वाटणारे काम सोपे होते. अपयशामुळे येणारी निराशा टाळता येते. समस्येचा विचार करून नियोजन केल्यामुळे अपयश शक्यतोवर येत नाही. योजनाबद्ध काम केल्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढते. आता आपण यशस्वी नियोजनाकरिता आवश्यक घटक कोणते ते जाणून घेऊयात. यशस्वी नियोजन केल्यास उद्दिष्ट गाठल्या जाते. त्याकरिता नियोजनात काही गुण असणे आवश्यक आहेत. ते गुण म्हणजे लवचिकता, व्यक्तीची आवडनिवड, वास्तववादीपणा हे आहेत. लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी. नियोजनामध्ये लवचिकता असावी. अपेक्षितपणे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये योजनेत बदल करण्याची आवश्यकता भासते. अशा वेळी
नियोजन लवचिक असल्यास बदल करणे शक्य होते. त्यामुळे नियोजन काटेकोर असू नये. उदाहरणार्थ, गृहिणीने गोड पदार्थ बाजारातून विकत आणावयाचे ठरविल्यास नियोजित पदार्थ न मिळाल्यास दुसऱ्या पदार्थाची खरेदी करता यायला हवी. गुलाबजामऐवजी रसगुल्ला त्या ठिकाणी आपण करू शकतो. याला फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता असं म्हणता येईल. व्यक्तीची आवड-निवड. ज्या व्यक्ती व व्यक्तिसमूहाकरिता नियोजन केले असेल त्यांच्याकरिता ते योग्य असावे. कामाची विभागणी करताना व्यक्तीच्या आवडीनिवडीचा व सवयीचा विचार करावा. उदाहरणार्थ, घरातील आजोबा संध्याकाळी फिरायला जात असतील व त्यांना फिरून येताना भाजी आणण्याचे काम सांगितल्यास ते आनंदाने करतील. तसेच गृहिणीने स्वयंपाक करताना सदस्यांच्या वय व आवडीनिवडीचा विचार करून मेनू ठरविल्यास तो योग्य ठरेल. नियोजन करताना वास्तववादी असावं, रिअलिस्टिक असावं. नियोजन म्हणजे केवळ हवेत पत्त्याचे बंगले बांधणे नाही, तर कल्पनेमध्ये विहार न करता प्रत्यक्षात कृती करणे शक्य व्हावयास हवे. त्याकरिता नियोजन वास्तववादी असावे. अन्यथा आवाक्याबाहेरील ध्येय ठरविल्यास निराशा पदरी पडण्याची शक्यता असते आणि मग जीवनातील आनंदाला मुकावं लागतं. उदाहरणार्थ, मुलाची बौद्धिक क्षमता व आवड लक्षात न घेता तिला डॉक्टर बनविण्याचे ठरविल्यास मुलगी ध्येय गाठू शकणार नाही. पर्यायाने घरात आनंदी वातावरण राहणार नाही. नियोजन करताना वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. ते मार्ग कोणते पाहूयात. नियोजन करीत असताना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्या 5ही पायऱ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे नियोजन निर्दोष होऊन योग्य कार्यवाही करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, एक समस्या कोणती आहे किंवा उद्दिष्ट कोणते गाठावयाचे आहे. समस्या समजा पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुलीचा महाविद्यालयात प्रवेश घेणे ही असेल तर वेगवेगळे पर्याय कसे शोधावेत हे पाहूयात. वेगवेगळ्या पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा. उदाहरणार्थ, समस्या सोडविण्याकरिता वेगवेगळ्या पर्यायांचा सविस्तर विचार करावा लागतो. त्यापैकी एका विशिष्ट पर्यायाची निवड करावी लागते. निवड करताना काही अडचणी आल्यास दुसऱ्या पर्यायाची निवड करून समन्वय साधावा लागतो. यावेळी जे पर्याय सुचत नाहीत ते इथे आपण गाळून टाकावे लागतात. पर्याय नंबर 1, स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेणे. पर्याय नंबर 2, बाहेरगावी शिकायला पाठवणे. नंबर 3, बहिशाल विद्यार्थिनी म्हणून परीक्षेला बसणे. या 3 पर्यायापैकी योग्य पर्याय विचारपूर्वक निवडायचा आहे. कल्पनेमध्ये सर्व पर्यायांचा सारासार विचार इथे करायचा आहे. आपल्याला माहीत असलेल्या सर्व पर्यायांच्या कल्पनेमध्ये विचार करावा. त्यामुळे मार्गात उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात येतात व त्यानुसार पर्यायाची निवड करता येते. नियोजन करण्याकरिता जेवढा विचार करण्यास अधिक वेळ मिळेल तेवढे पर्याय अधिक सुचतात. समस्येबाबत ज्ञान, कल्पना, विचार, शक्ती व अनुभव अधिक असल्यास नियोजन योग्य पद्धतीने होते. मुलीला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. तिला बाहेरगावी पाठविले तर तिला वसतिगृहात प्रवेश घ्यावा लागेल. तेथे जर प्रवेश मिळाला नाही तर वेगळी खोली करावी लागेल. तिच्यासोबत राहण्याकरिता कुणाला तरी सोबत पाठवावे लागेल व खर्चही अधिक होईल. परंतु आवड असलेल्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळत असेल तर एवढे सर्व काही करायला हरकत नाही असाही विचार करावा लागतो. स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेत असल्यास आवडत्या शाखेमध्ये प्रवेश मिळणार नाही. ज्या शाखेत प्रवेश घेणार त्या विषयाला नोकरीच्या दृष्टीने संधी उपलब्ध आहे की नाही, त्यामुळे राहण्याची समस्या सुटते व खर्चात कपात होते. बहिशाल विद्यार्थिनी म्हणून परीक्षा दिल्यास नवीन माहिती लवकर कळत नाही. मुलीचा कॉलेजशी काहीही संपर्क न राहिल्यामुळे अभ्यासोत्तर कार्यक्रमातून होणारा व्यक्तिमत्व विकास होणार नाही. घरी राहिल्यामुळे घरकामात मदत होईल व इतरही छंद जोपासता येतील. अशा प्रकारे वरील 3 पर्याय मुलीच्या शिक्षणाची निवड करणे, पदव्युत्तर शिक्षण कोठे घ्यावं हा निर्णय घेण्यापूर्वी या 3 विविध मार्गांचा, पर्यायी मार्गांचा विचार करून मार्गाची निवड केल्यास ती अधिक यशस्वी होते.
सर्वात यशस्वी पर्याय कोणता हे सुद्धा पाहिलं पाहिजे. पर्यायाची निवड करताना सर्वात यशस्वी पर्याय निवडावा. यामध्ये सर्व विचारांती घरची आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्तर लक्षात घेऊन मुलीला स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे निश्चित करता येईल. मुलीचे शिक्षण आईवडिलांच्या नजरेखाली पार पाडेल. आईला देखील तिला घरकामात मदत करता येईल. यानंतर परिणामांची स्वीकृती करणं हे देखील नियोजनामध्ये येतं. निवडलेल्या पर्यायाचे होणारे परिणाम स्वीकारावे लागतात. बरेचदा नियोजन करताना घेतलेले निर्णय चुकीचा असला तरी होणाऱ्या परिणामांची स्वीकृती व्यवस्थापक, नियोजनकर्ता यांना करावी लागते. तसेच समस्येशी संबंधित व्यक्तीला होणारे परिणाम स्वीकारावे लागतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाचे नियोजन करीत असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व्यक्ती नियोजन करत असतो. दैनंदिन कार्याच्या नियोजनास अनुभवाने फारसा वेळ लागत नाही, परंतु समस्या गंभीर व जीवनाला कलाटणी देणारी असल्यास नियोजन विचारपूर्वक करावं लागतं. उदाहरणार्थ मुलांचे लग्न, नोकरी, शिक्षण, कुटुंबकर्त्याची नोकरी, व्यवसाय. बरेचदा नियोजन करणारी व्यक्ती वेगळी व प्रत्यक्ष ती योजना करणारी व्यक्ती भिन्न असते. उदाहरणार्थ विद्यापीठीय परीक्षा. यामध्ये परीक्षा समिती परीक्षेचे वेळापत्रक तयार करते. त्यानुसार सर्व कॉलेजमधून त्याची पूर्व कार्यवाही केली जाते. मूल्यांकन अधिकारी त्या नियोजनानुसार पेपरची तपासणी करून घेतात. नियोजन जेवढे चांगले केले असेल तेवढी योजनेची कार्यवाही करणे सोपे जाते आणि येणाऱ्या अडचणींची जाणीव होते. अशा रीतीने आपण आज गृहव्यवस्थापन प्रक्रियेची पहिली पायरी नियोजन याविषयी जाणून घेतले आहे. यानंतर गृहव्यवस्थापन प्रक्रियेची दुसरी पायरी नियंत्रण याविषयी पुढच्या भागात आपण जाणून घेऊयात. आज इथेच थांबूयात.